गोरेगाव पत्राचालचे रहिवासी गेल्या 5 दिवसापासून सध्या उपोषणावर बसले आहेत. त्यांच्या अनेक समस्या आहे. काय समस्या आहे आम्ही जाणू इच्छितो. काय नाव आहे तुमच्या आणि किती दिवसापासून तुम्ही इथे बसलाय? माझं नाव डॉक्टर हेमचंद्र मंगेश सामंत आहे. मी पत्राचाळीचा मूळ रहिवासी आहे आणि आज आमचा साखळी उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. काय मागणी आहे तुमची? मागण्या आमच्या सिंपल आहेत की आम्हाला DA आणि PAAA आमचा व्हावा. आमचा जो रेंट एक्सलेशनचा पार्ट आहे 2019 पासून 10% तो आम्हाला मिळावा आणि आमच्या प्रमुख म्हणजे की जेवढ्या आमच्या पार्किंगची व्यवस्था आहे त्या पण म्हाडाने व्यवस्थित करून द्याव्यात. 5वा दिवस आहे पण अजूनही बसले आहेत. किती दिवस अजून बसणार आहेत? जर म्हाडाने आमच्या मागण्या ऐकल्या नाहीत आणि सरकारने याच्यावर तोडगा काढला नाही तर 2 दिवसात आम्ही आमवरून उपोषणाला बसणार आहेत. आता अशी वेळ आलेली आहे की म्हाडा आमचं मृत्यू बघायची वेळ बघते की तुम्ही इकडून बोलतात ना, मेल्यावर त्यांना काहीतरी प्रश्न सोडवायचा असं काही दिसतंय का? त्यांना जराही काळजी नाही लोकांची. आज तुम्ही बघितलं की एवढा खालच्या दर्जाचं काम केलेलं आहे की 2दा स्लॅब पडलेले आहेत, एकदा लिफ्ट पडलेली आहे, त्या लिफ्टमध्ये 4 माणसं होती, एक हँडिकॅप होती, ते वाचलेले आहेत. पण त्यांना ह्याची कुठलीच काळजी नाहीये आणि मला असं वाटतं व्हिजिट यायला पण थोडंसं मॅनेज करतात आहे का? ते कोण मॅनेज करतं? असं सरकार नाही, म्हाडाच आणि कॉन्ट्रॅक्टर. या गोष्टी मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर जास्त मॅनेज करतोय. कॉन्ट्रॅक्टरला जेव्हाही आम्ही प्रश्न विचारायला जातो, तुम्ही पोलिसांकडे जा, तुम्ही म्हाडाकडे जा, कॉन्ट्रॅक्टर बोलतो मी सगळं सेट करीन, आम्ही सगळं मॅनेज करतो. हे त्याचे नेहमीचे शब्द असतात आम्हाला. जर सरकारने तुमच्या मागण्या मानले नाही तर पुढच्या पाऊल काय असणार आहे? आता तर आमरण उपोषण तर आता 2 दिवसात आम्ही एक पत्रक देतच आहे आणि आज अधिवेशनात असं सांगण्यात आलं आहे की आम्ही जी बैठक लावणार आहोत दालनामध्ये ते महिनाभराचा टाइम द्या. तुम्ही महिनाभराचा टाइम देतो, आम्ही 5 दिवसापासून इथे आम्ही बसलेलो आहे. आमच्या इकडे एकही माणूस म्हणजे म्हाडाचा एकही अधिकारी इथे अजून फिरकलेला नाहीये का? त्यांना कळत नाही का की 672 जी माणसं आहेत ती ह्या इकडे आता एवढ्या दिवसापासून जवळजवळ रोज 250-300 माणसं आपण असतो ह्या इथे बसलेलो, पण आमच्याकडे त्यांचं लक्ष नाहीये. आणि हे जे म्हणतायत की एका महिन्यानंतर आम्ही वेळ घेऊ, 1 महिना कोण थांबणार नाही. जास्तीत जास्त अजून आज ते 1-2 दिवसामध्ये आम्हाला जर ह्याचा रिझल्ट नाही आला किंवा म्हाडाचे अधिकारी कोण आमच्या इथे नाही आले भेटायला आणि काय बोलणी नाही झाले आमच्या लिगल टीम बरोबर, तर आम्ही आता पुढचं पाऊल जे आहे ते आमरण उपोषणला उभे राहणार आहोत. इकडे म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का तुम्हाला असं वाटतं? हो, नक्की नक्की. आता वरून आहे. आता काय आम्ही खूप वेळा गेलेलो आहे. जेव्हा म्हाडाकडे आम्ही जातो की बाबा आम्हाला खूप वेळा बोलवण्यात येतं. म्हणजे जेव्हा आम्ही जातो तेव्हा सांगतात अरे या 2 दिवसांनी या तुम्ही, आम्ही तुमचं बघतो. 2 दिवसानंतर आमची एक टीम पुन्हा जाते, तेव्हा बोलतं अजून झालेलं नाही, VP साहेब भेटलेले नाहीत किंवा हे नाही, साहेब बाहेर गेलेले आहेत, CO बाहेर गेलेले आहेत, हे आहे ते सगळं म्हणजे त्यांचा चालढकलपणा आहे. बाकी काही लक्ष देत नाही. आम्ही जातोय, फेऱ्या मारतोय, येतोय, जातोय फेऱ्या, बाकी काही ती लोक करत नाहीत. ती लोक अजून काही लोक आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहेत. स्थानिक आमदार आणि खासदारांची भूमिका काय आहे या मुद्द्यावर? आमदार का आम्हाला विद्या ठाकूर जातो त्या वेळोवेळी भेटतात, फक्त आश्वासन देतात, पण ते पण त्यांचे प्रयत्न. काल त्यांनी चांगला मुद्दा मांडला रहिवाशांचा की त्यांनी 47 एकरमधली आमची मुळातली जागा होती ती आम्हाला फक्त 4 एकरवर दिले म्हाडाने. 43 एकर म्हाडाने विकून सगळ्या बिल्डरांना या टोले जंगम इमारती उभ्या आहेत. आम्ही 4 एकरमधले रहिवासी, मूळ रहिवासी अजून घराबाहेर आहेत. अजून आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय, रडतोय, रस्त्यावरती उपोषण करतोय, पण आम्हाला म्हाडा काहीही विचारात घेत नाही. तिकडे फक्त म्हाडा कोर्टात एक बोलतात आणि जेव्हा आमची कमिटी जाते ते म्हाडामध्ये ऑफिसरना भेटायला तेव्हा तिकडे एक उत्तर देतात आणि कोर्टात उत्तर वेगळंच ठेवतात. तर इथे तुम्ही बघू शकतात महिला मंडळी पण आहेत जे बसले आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगणार तुम्ही? किती दिवसापासून? आम्ही 18 वर्ष घराच्या बाहेर आहोत आणि गेल्या 5 दिवसापासून आम्ही साखळी उपोषणाला इथे बसलेलो आहे. आमचा फक्त छोटेसे इश्यू आहेत आणि फक्त ते म्हाडाने मान्य केलेले आहेत, फक्त ते कागदोपत्री आमचे झालेले नाहीत. म्हणजे कागदोपत्री व्हायला म्हाडा वेळ काढूपणा करते, शासनावरती ढकलते. म्हाडाचे अधिकारी म्हणतात नाही तिकडनं आम्हाला उत्तर आलं नाही अजून, आणि शासन म्हणते आम्ही केलेलं आहे. आणि मग आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये लक्षवेधी लागली आणि लक्षवेधीमध्ये लागून सुद्धा म्हणजे आमचा जी मागणी आहे की आमचा DA आणि PAAA झाला पाहिजे त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही. आमचं जे वाढीव भाडं आहे
आमचं 40,000 रुपये भाडं होतं ते आम्हाला 25,000वरती आणलं. आम्ही काय मागतोय, जे तुमचं 40,000 आम्हाला भाडं रेग्युलर चालू होतं ते 25,000, त्याच्यानं तुम्ही 10% पण आम्हाला वाढू शकत नाही काय? आम्ही रेंटने राहतो, 11 महिन्यानंतर कुठे पण राहायला गेल्यानंतर 10% ते वाढीव भाडं घेतातच प्रत्येकाकडनं. ते आम्ही आमच्या खिशातलं भरायचं का? म्हणजे म्हाडाला एवढंही साधं कळत नाही की लोकांचे काय हाल चाललेले आहेत. ताई काय सांगणार तुमचं काय नाव? भावना शाह. आम्ही 2008 पासून घराच्या बाहेर आहे. पहिला आम्हाला बिल्डरनी आणि म्हाडाच्या माणसांनी ते घर खाली करा करून हे खाली करायला लावलं. जे घर खाली करत नव्हते त्यांच्यावर बुलडोझर आणून घरचं सामान सगळ्या रस्त्यावर बाहेर टाकला. आणि आज 18 वर्ष झाले आम्ही अजूनही घराच्या बाहेर आहे. पहिले ते बिल्डरमुळे आम्ही फसवाफसी झाली, त्याच्यानी राहिलं. नंतर म्हाडाने हातात घेतलं काम, ते काम झालंय, आम्हाला अलॉटमेंट दिलंय, लॉटरी लागली. पण फक्त जे आमचे ओनरशिपचे DA आणि PAAA करायला आता 1 वर्ष झालंय तरी ते करत नाही. तुमच्या हातात एक बोर्ड आहे, याच्यावर लिहिलंय म्हाडाने एक खेळ खेळला. कशा प्रकारचा खेळ खेळलाय? म्हाडाने नेहमीच खेळ केलेला आहे. आज जवळपास 18 वर्ष हा प्रलंबित असा प्रोजेक्ट आहे. जवळपास 47 एकर हा लँड त्यांना डेव्हलप करायचा होता. त्यामध्ये 47 एकर हा लँड, त्याच्यातला आमचं फक्त नशिबाला 4.5 एकर आलेला आहे. त्याच्यातही त्यांनी एवढा निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलं आहे, जो की आज प्लास्टर पडतंय. इथे जवळपास कोणाची इथे डेथ रिस्क आहे. इथे जर आम्ही पोझिशन घेतलं आणि त्या गोष्टीचं जर कुठलं रेक्टिफिकेशन झालेलं नाही आणि पोझिशन आम्ही घेतलं तर इथे आमच्या जीवाला धोका आहे. त्याची कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. दॅट्स व्हिडिओ जर्नलिस्ट निसाद गावकरसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. आमचे जे स्थानिक आमदार आहेत विद्याताई ठाकूर जे आहेत आणि अस्लम शेख आणि आपले जे सुनील प्रभू साहेब, त्या लोकांनी अधिवेशनामध्ये खूप चांगला विषय मांडला आहे आमच्यासाठी. आणि प्रत्येक वेळी जेव्हा पण आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्या लोकांनी आम्हाला साथ दिलेली आहे. आणि आमचं एक म्हणणं आहे की जसं अस्लम सरांनी सांगितलेलं आहे की आता ज्या ह्या इकडे घोटाळा झालेला, फार मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. कारण की 140 करोडचं जे काम आहे ज्या रेलकॉनला दिलेलं आहे ते 300-350 करोडपर्यंत झालेलं आहे. तर ह्याच्यातला जो घोटाळा आहे त्याच्याबरोबर म्हणजे त्याला जे साथीदार आहेत त्याच्या म्हणजे म्हाडाचे अधिकारी असो किंवा सरकारी कोणी असेल त्यांच्यावर SIT नेमण्यात यावे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा अस्लम शेख साहेबांनी जो विधान भवनामध्ये जो मांडलेला आहे त्याला आमच्या सगळ्यांचा साथ आहे. आणि अशी जी आहे ते SITची जी एक ही आहे नेमणूक होऊन ते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.